कलेक्टर साहेब साधा आमचं निवेदन घेण्यासाठी आलेले नाही. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मी या समाज महत्वाच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर साहेबांचा धिक्कार करतो. आणि कलेक्टर साहेब आम्ही या ठिकाणी तुमच्यावर आमचा विश्वास आहे, या संविधानावर आमचा विश्वास आहे आणि त्या संविधानाची मदत तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यात अधिकारी म्हणून या ठिकाणी निर्वाचित झालेले आहेत म्हणून आमचा तुमच्यावर विश्वास आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. तुम्ही या ठिकाणी आम्हाला लेखी द्या. एसपी साहेबांनी आम्हाला या ठिकाणी लेखी द्या की आमच्याला न्याय द्यायला म्हणत आहे. इमानदारीच्या माधवदादांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या पालकमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विभागाची आव्हान आहे. आमच्या या ठिकाणी आमचे सिद्धूभाऊ मैदान आहे. सिद्धूभाऊ मैदान हा या ठिकाणी ढालेवाद आहे. याच्या हातात सुपाच्या नोट जमीन करणारी दिला तर इमानदारीच्या त्या ठिकाणी प्रत्येकाला न्याय मिळायला लागतो. पण आम्ही कायद्याला मानणारी लोक आहोत, आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत. आम्ही आमच्या परमनीचा ढालेवाद आमचे विजय बाबा वाकोडे केलेले आहेत. विजय बाबाचा एक शब्द होता, अरे आम्ही काय खाल्लं आम्हाला म्हटल्याशिवाय काय नव्हतं. आम्ही 50 किलोचा जनावर सोडणारी आव्हान आहोत. मग ते जनावर सोडत असताना ते जनावर टाकणारा सूर्य आमच्या घरी आहे, आमच्या पत्राला बसून ठेवलेले आहे. ते सूर्य आम्हाला हातात उपसाची वेळ एवढी या ठिकाणी सांगतो. कलेक्टर साहेब तुम्ही एसीच्या दालनात बसून आहात, तुम्ही ज्या रूम मध्ये आहात तिथे एसी आहे. तुम्हाला शासनाकडून आमच्या टॅक्सच्या पैशातून तुम्हाला सर्व सुविधा या ठिकाणी पुरवतो. तुम्हाला पगारी देतो आम्ही. पण आम्हाला ज्यावेळेस आमच्यावर अन्याय घडला, आमचा अक्षय गेला, आमची ताई गेली, आमचा दयानंद गेला, आमचा सक्षम गेला, आम्ही या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत. साधं तुम्ही आजचं निवेदन घेण्यासाठी येत नाही म्हणजे तुमच्या पोटात चढलेल्या जातीला तुमच्या कृतीतून तुम्ही दाखवून दिलेला. काल मी सक्षम ताके यांच्या कुटुंबियाची भेट घेतली. सक्षमच्या आईचं काय मत आहे बघा. ती मायबावली किती स्वाभिमानी आहे. काय म्हणजे सक्षम आहे. आमचा एक सक्षम या जातीयतेचा बळी गेलेला आहे. आमचा एक सक्षम या जातीयतेने बळी घेतलेला आहे. ते काय आमचा एक सक्षम जाऊ द्या, पण उद्या समाजातला दुसरा सक्षम जाऊ दो म्हणून आम्हाला न्याय द्या. म्हणजे त्या मायबावलीचा असं म्हणणं आहे की आमचा एक सक्षम गेला तर चालेल, पण उद्या समाजातला कोणता सक्षम जाऊ द्यावं. मला माहिती आहे आमच्या दयानंद भाऊ यांच्या परिवार रोज यांनी बघल्या असतील, बातम्या बघल्या असतील की कुठेतरी समाजात अशी घटना घडली. सक्षमच्या घरच्यांनी बघली असतील समाजात अनेक अत्याचार झालेला आहे. आमच्या ताईच्या घरच्यांनी बघली असतील समाजात अनेक अत्याचार घडलेला आहे. पण आज ती त्यांच्या परिवाराला वेळ आली आहे. आज ती त्यांच्या परिवाराला वेळ आलेली आहे. आज आपण उभ्या डोळ्याने बघत आहोत. एक वेळ येणार आहे, एक वेळ नक्की येणार आहे. ती वेळ सुद्धा आपल्या परिवाराला येणार आहे, आपल्या भावावर येणार आहे, आपल्या बहिणीवर येणार आहे, आपल्या मुलावर येणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणावर तुम्हाला सर्वांना आवाहन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो की या ठिकाणी जोपर्यंत कलेक्टर या ठिकाणी आमचं रिक्सर निवेदन घेणार नाही तोपर्यंत या ठिकाणाला आम्ही हलणार नाही. तुम्हाला अन्न पाणी जे काही लागत असेल ते या ठिकाणी सांगा. आम्ही सगळी या ठिकाणी सक्षम आहे, पण या ठिकाणावर कोणी उठणार नाही अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.